तर व्हॉट्सअप गाईज कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर मित्रांनो, लागून शनिवार रविवार आल्यामुळं आम्ही ज्योतिबाला जायची ट्रिप केलेली. त्यासाठी आम्हाला आता घरातून निघायला कमीत कमी 2 तर वाजतीलच. त्यामुळे जायला अंधार 11:30 वाजतीलच रात्रीच्या. त्यामुळे जरा आधी आधार करून घ्यावं म्हटलं, थोडं जेवतो. मम्मीने माझ्यासाठी मॅगी केली होती. मस्त पटकन मॅगी खाऊन आवरलं. अजून तर काही जास्त तयारी झालेली नाही, तशी कपडे भरायचे चालू आहेत अजून. आणि ती खरेदी म्हणजे आमची एक कार ओरा. आम्ही ज्योतिबाला जाणार आहे, तो ह्याच गाडीतून जाणार आहे. त्यामुळं किती जरी उशीर झाला, काय जरी झालं तरी काय एवढं टेन्शन नाही. आणि खूप वजन घेतलेलं आहे आम्ही, कारण गाडी आपलीच आहे. डिक्कीत विक्कीत टाकलं तर फुल सामान वगैरे बसते. रिलॅक्समध्ये आम्ही 4 जण आहे. आता हेतून जायचं आहे आम्हाला तिघांनाच, पण पुढे जाऊन दादा हॉस्टेलवर आहे, त्याला पिकअप करायचे आणि आम्ही 4 जाणार आहे मग ज्योतिबाला. तर मित्रांनो, मागच्याच महिन्यात आम्ही एक मोठी खरेदी केलेली. ती म्हणजे आता आमचं जे काही सामान आहे ते आम्ही आता डिक्कीत ठेवतोय. तर मित्रांनो, थंडीचे दिवस असल्यामुळे आम्ही जर्किंग घेतले, ब्लँकेट घेतलेलं आहे, कारण गाडीत सुद्धा खूप थंडी असते. जाता जाता एकदा स्वामींचं दर्शन घेतो. आता आम्ही निघालेलो आहे फायनली ज्योतिबाला. जाता जाता दळण सुद्धा टाकायचे आणि मलाच टाकायचे. पप्पा ड्रायव्हिंग करतात, ते मी माग बसलेली. साध्या रोडने यायचं म्हटल्यावर लय गर्दी होती, त्यामुळे आम्ही डायरेक्ट गाडी BRT-तूनच घातलेली. तर मित्रांनो, हा जो समोर भगवा झेंडा दिसतोय, हा महाराष्ट्रातला 1 नंबरचा उंच झेंडा आहे. आणि हे ज्ञानेश्वर महाराजांचं थोरल्या पादुका मंदिर. आता आम्ही इथे थांबलेलो आहे गॅस भरण्यासाठी. गॅस भरायला खूप मोठी लाईन दिसते. 26 पर्यंत दिलीप सोनीगरा ज्वेलर्स, विशाल कॅपिटल, रिलायन्स स्मार्ट शेजारी, चाकण, अटी लागू. तिकडे गाडीचं CNG भरणं चालू आहे, तोवर मी ते एका सावलीत येऊन थांबलेलो आहे. पण थंडी वाजत असल्या कारणाने मम्मी उन्हातच थांबलेली. हा आहे भोसरीतला पेट्रोल पंप. ह्या गाडीच्या पलीकडे आमची गाडी CNG भरायला थांबलेली. अरे पप्पा काय आम्हाला सोडून विसरले का काय? लयच पटपट गाडी पुढे नेली. गाडीत CNG भरून झालेला आहे. आता परत आपण आपली जर्नी चालू करू. थोडं लय गरम होतंय, कारण सकाळ सकाळी असं वाटतं की थंडीत चांगलं कडक ऊन पाहिजे. आता जरा जास्तच कडक ऊन आहे, त्यामुळे लय चटके बसायला लागले. त्यामुळे मी आलोय मागं बसण्यासाठी. आणि आता आपला कॅमेरा डायरेक्ट दादाच्या इथे गेल्यावर चौकट करू. तर मित्रांनो, फायनली आम्ही आलेलो आहे दादाच्या रूमच्या इथं. आता आम्ही ब्रिजवर होतो, आता ब्रिजवरून हळूहळू खाली येतोय. तर दादाला सांगितले तू पण ये तिकडून हळूहळू पुढं, तर आम्ही पण इथून निघालोय. भाई साहब, बाहेर ट्रॅफिक जरा जास्तच झालेले. त्या ट्रॅफिक मध्ये आमची गाडी अडकलेली. मित्रांनो, आता एका ठिकाणी आम्ही गाडी लावलेली आहे, आम्ही दादाची वाट बघतोय. आता दादा तर आलेला आहे, पण काचवरती लई धूळ बसली होती, त्यामुळं सध्या काच साफ करायचं काम चालू आहे. तर मित्रांनो, हे आहे स्वामीनारायण टेम्पल. तर मित्रांनो, आता मी पूर्णपणे सिटीतून बाहेर पडलेले आहे. इथं मोठे मोठे डोंगर आहेत. तर मित्रांनो, आता मी शिरवळच्या बोगद्यात आहे. आता मी बोगद्यातून बाहेर पडलेलं आहे. खूप मोठा होता शिरवायचा बोगदा. आता दुसरा बोगदा आहे का? आता एकच बोगदा आहे, पण गावावरून परत येताना म्हणजे ज्योतिबावरून परत येताना 2 बोगदे लागतात. आता बघा दादा इथल्या स्ट्रक्चरची माहिती सांगतोय. हे सांग. फेमस 1900 किती वस्तू तरी चालत आहे. पण मस्त इथं बनवते दुकानात असं लागतो नाही खर्च. 30 रुपयाला चहा आहे. दादा इथल्या फेमस चहाची इन्फॉर्मेशन सांगत होता. इथला 1 कप चहा 30 रुपयाला आहे. तर हे जे समोर प्रसिद्ध बनमास्का दिसतोय, त्या चहाची किंमत 30 रुपये होती.
आणि जर का तुम्हाला त्याच्यावर बन मस्का खायचा आहे तर 50 रुपयाला आहे. म्हणजे क्वालिटी कसली असेल याच्यावरूनच विचारतात. गाडीत बसल्या बसल्या खाण्यासाठी काय तर घ्यावं म्हणून आता मी निघालोय पेरू घेण्यासाठी. आणि सगळ्यांनी पेरू एन्जॉय केलं. तसं तर हे मीठ पेरूवाले काही एक्स्ट्रा देत नाहीत, पण मी आणलंय त्यांच्याकडून एक्स्ट्रा मीठ मागून, कारण मी त्यांना पूर्ण 40 रुपये दिलेले आहेत. त्यामुळे एक्स्ट्रा मीठ तर घेतलंच पाहिजे ना. कारण मागचे थोडं महाग विचारलं तर 50 रुपयात 5 येत होते आणि पुढे आल्यावर 50 रुपयात 4च येत होते. पेरूवर तर काय माझं भागणार नाहीये, मला माहितीच होतं. त्यामुळे आता आम्ही थांबलेलो आहे वडापाव खाण्यासाठी. तर मित्रांनो फायनली वडापाव खाऊन झालेलं आहे. आता डायरेक्ट ज्योतिबा. मित्रांनो व्हिडिओ चालू सरळ आपल्याला करायचं तर ज्योतिबाला गेल्यावरच होता, पण आता इथं लय मोठा घाट आलेला आहे. आता तुम्हाला घाट दाखवतो कसा आहे. या घाटाचं नाव खंबाटकी घाट आहे. तर मित्रांनो घाटावर आल्यावर आपण जर का खाली बघितलं तर अख्ख्याचं खालचं जे गाव आहे त्याचा अख्खा व्ह्यू येते. तो व्ह्यू मी मला दाखवतोय. दरवेळेस जाताना आम्हाला हे साईबाबांची मूर्ती दिसते, म्हणजे ह्याच्या खाली एक मंदिर आहे त्यांचं. तर मित्रांनो आता 8 वाजायला अजून 13 मिनिटं बाकी आहेत आणि आम्ही आलेलो आहे कराडमध्ये. मी जरा झोपलो होतो त्यामुळे आपला व्हिडिओ बंद केलेला होता. पण आता अख्ख्या रोडमध्ये येताना कुठंच ट्रॅफिक नव्हतं, तेवढं ट्रॅफिक आता कराडमध्ये, कारण समोर ब्रिजचं काम चालू असल्यामुळे हे ट्रॅफिक आहे. तुम्ही बघू शकता हे ट्रॅफिक फक्त ब्रिजचं काम चालू असल्यामुळे झालेलं आहे. तर मित्रांनो आम्ही दुसऱ्यांदा गाडीत CNG भरायला उतरलेलो आहे, कारण गाडीतला आपल्या CNG बऱ्यापैकी संपलेला आहे. तर मित्रांनो गाडीत CNG भरते तर मम्मी मी इकडे येऊन थांबलेलो आहे आणि दादा आणि पप्पा त्या गाडीत CNG भरते. ते समोर दुकान दिसले आणि मी दुकानात नाही गेलो. असं कधी झालंय का? त्या दुकानातून मूड भरून क्लिअर चॉकलेट उचललेत आणि आलोय आता गाडीत बसण्यासाठी. आता पुढं कुठं थांबायचं हे तर काही फिक्स नाही, पण आता आम्ही बसलोय गाडीत चॉकलेट खाणार. आता पप्पांनी मला एक गाडी पुसायचा जॉब दिलेला आहे. आता मला गाडीच पुसायला लागणार आहे, काय आता दुसरा पर्याय नाही. तर मम्मी दादा मस्तपैकी गाडीत बसून चॉकलेट खातात ते, पण मी बिचारा गाडी पुसतोय. माझ्यासाठी जरा लाईक बिक करा. दादा इथंपर्यंत मला लिफ्ट दिली, याचे पैसे मागते. हे पैसे काय देणार? मित्रांनो आम्ही ह्याला इथपर्यंत ट्रिप दिली, हे जे आता पुढे पैसे संपले, आता ह्याला पुढे येणार नाही. आम्ही इथपर्यंत आले तोपर्यंत पैसे घेणार. त्याच्यावर पुजारी झाला केदार पुजारी आपला मित्र आहे. लहानपणी वाचन लय पक्क होतं गाडीचं, लक्षात राहायचं, पण अभ्यासाचा छंद नाही अजिबात. त्याच्यामुळे मस्त व्यक्ती पुजारी झाला तर मी फिरतोय गाडीतनं, ती पूजा करते. ओके. दादाची जोक ऐकल्यानंतर आता आपण निघालोय पुढं. मित्रांनो मी तुम्हाला घरून निघतानाच म्हणलं होतं की खूप थंडी असणार आहे, त्यामुळे आम्ही स्वेटर जर्किंग ब्लँकेट सगळं घेतलेलं आहे. आणि आता आम्ही या हॉटेलवर जेवायला थांबलेलो आहे, मस्तपैकी जेवण करणार. आता मी जर्किंग वगैरे घातलेले आणि निघालोय आता हॉटेलमध्ये जेवण्यासाठी. तर आमचं जेवण बिवण झालेलं आहे. तर आता आम्ही निघालेलो ज्योतिबाला. त्या हॉटेलचं स्पेशल अख्खा मसूर होतं, तर अख्खा मसूर टेस्ट वगैरे केलं, खूप छान होतं. आणि आता आपण निघालो ज्योतिबाला. तर मित्रांनो रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत, पण रूम काय भेटत नाही, त्यामुळे आजचा हा आपला ब्लॉग इथंच एंड करूयात. तर भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
टाटा बाय बाय.